नमस्कार। आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या। या बैठकींमध्ये 8ही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा महिला बालविकास विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कामगार विभाग, त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरण, अनेक सामाजिक संस्था या सहभागी झालेल्या होत्या। यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा करत असताना अजूनही काही बाबतीत सुधारणा करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत। यामध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत। मग यामध्ये ज्यावेळेस ऊसतोड कामगार महिला ह्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांच्याबरोबर आरोग्य मित्र ही नवीन संकल्पना बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आणि अतिशय अभिनव असा हा उपक्रम, ज्याच्यामुळे या संपूर्ण महिला बरोबर एक आरोग्य मित्र असेल आणि या कामगारांचे जे काही प्रश्न आहेत त्या आरोग्य मित्राच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यापर्यंत हे कोऑर्डिनेशन केलं जाईल। त्याचबरोबर गर्भलिंग निदान चाचणी जी प्रतिबंधक कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी होणे फार गरजेचं आहे। पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार ही कारवाई होत असताना फार जबाबदारीने खरं तर बालविवाहाचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये कमी वयामध्ये मातामृत्यू, बालमृत्यू होतात आणि हे टाळण्यासाठी खरं तर ग्रामपंचायतीपर्यंत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक असेल, त्याचबरोबर मंगल कार्यालय असतील, प्रिंटिंग प्रेस असतील, त्यांच्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन यांच्यामध्ये जनजागृती करणं आणि अशा पद्धतीने बालविवाह होत असेल तर त्यांचं समुपदेशन करणं आणि बालविवाह होऊ न देणं, पण ज्यांच्याकडून बालविवाह झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद करणं, यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। खरं तर ही कारवाई सातत्याने सुरूच असते, पण समाजामध्ये जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि ही जनजागृती या माध्यमातून केली जाणार आहे। त्याचबरोबर डीव्ही केसेस ह्या मोठ्या प्रमाणात येतात। आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात ज्या काही तक्रारी आपल्याकडे येतात ती तक्रार ही संबंधित पोलीस विभाग असेल, भरोसा असेल, वन स्टॉप सेंटर असेल, यांच्याकडे जरूर दाखल करा आणि आपल्याला यांच्या माध्यमातून न्याय हा मिळेलच। आम्ही राज्य महिला आयोग म्हणून देखील या सगळ्या गोष्टींची दखल घेऊ। यामध्ये डीव्ही केसेस या कोर्टामध्ये प्रलंबित राहू नयेत म्हणून विधी सेवा प्राधिकरणाला देखील त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला डीव्ही मेंटेनन्सच्या संदर्भात अनेक वेळा डीव्ही मेंटेनन्स हा मंजूर केला जातो पण तो दिला जात नाही, त्याच्यामुळे पोलिसांकडून 3 वेळा हा डीव्ही मेंटेनन्स जर जमा केला गेला नाही तर पोलिसांकडून वॉरंट नोटीस काढली जाते आणि सर्व पोलीस विभागांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्यावेळेस ही नोटीस निघते त्यावेळेस आपण त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, जेणेकरून खऱ्या अर्थानं या मेंटेनन्सच्या पैशातून खऱ्या अर्थानं त्या महिलेला स्वतःचं आयुष्य पुढे जगायचं असतं। मग मुलांचा प्रश्न असतो, तिचा प्रश्न असतो, शैक्षणिक आयुष्याचे प्रश्न असतात, असे अनेक प्रश्न असतात,